लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबतच्या सर्व शंका क्लिअर केल्या आहेत की 31 डिसेंबर हीच अंतिम मुदत आहे. 31 डिसेंबरच्या मुदतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचे आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्वतः सांगितलेले आहे. आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुमच्याकडे शेवटचे 3 दिवस बाकी असणार आहेत. हे शेवटचे 3 दिवसात जर तुम्ही तुमची ई-केवायसी केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे नक्कीच बंद होतील. तुम्हाला योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाईल, कारण तुम्ही या योजनेमध्ये पात्र नाही आहात. त्यामुळे तुम्ही तुमची ई-केवायसी केली नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि याबाबतच अनेक लाडक्या बहिणींच्या अजूनही शंका आहेत. त्यातीलच काही महत्त्वाच्या शंकांमध्ये अंगणवाडी सेविका आमची कागदपत्रे अजूनही घेत नाहीत. आता आधी ही कागदपत्रे नक्की जमा कोणी करायची आहेत ती माहिती घेऊया. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत त्या महिलांची ई-केवायसी करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी करायची होती. आणि दुसरा OTP किंवा दुसरा आधार नंबर न टाकता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं की तुमच्या पतीचा अथवा वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला, किंवा जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं होतं. आणि नंतर अंगणवाडी सेविकांकडे दिल्यानंतरच तुमची ई-केवायसी त्या ठिकाणी पूर्ण होते. आता ज्या महिलांना पती आहेत, वडील आहेत, त्यांचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय येत नाही. त्यांनी एकदा वेबसाईटवर जाऊन स्वतःचा आधार नंबर टाकला, OTP घेतला, पतीचा अथवा वडिलांचा आधार नंबर टाकला, OTP घेतला आणि त्यांनी त्यांचे प्रश्नांची उत्तरे नाही नाही निवडून त्या ठिकाणी दोनही ठिकाणी नाही, आत्तासाठी आधी ई-केवायसी करताना दोनही ठिकाणी हो हो होतं, पण ते आता विसरून जा. आता ई-केवायसी करताना दोनही ठिकाणी नाही नाही निवडून तुमचा जात प्रवर्ग निवडून ई-केवायसी करायची, तुमचा विषय संपला. परंतु ज्या महिलांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्या महिलांसाठी अजूनही डोकेदुखी कायम आहे, कारण अंगणवाडी सेविका आमची डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र घेत नाही आहेत. आता आम्ही काय करू? तर याबाबतच तुम्हाला पर्याय आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचा GR आला होता. तो GR आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा राज्य सरकारचा दिनांक 11 डिसेंबर 2025 चा GR आहे. मी या ठिकाणी बघा या गोष्टी हायलाइट केल्या आहेत जेणेकरून तुम्हाला या बाबी सर्व क्लिअर होणार आहेत. हा GR तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना तुमची कागदपत्र घ्यायला लावेलच. लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांनी कितीही जरी नाही म्हटलं तरी त्यांना ही कागदपत्र घ्यावी लागतील. आता जर घेत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडून लेखी घ्या की तुम्ही आम्हाला लेखी द्या की आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे डॉक्युमेंट्स घेणार नाही, जेणेकरून महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची तक्रार करू शकता. परंतु शेवटचे 3 दिवस उरले आहेत, आता चूक करू नका. आता या GR मध्ये बघा काय सांगितलं होतं. तर यामध्ये बघा, आता मी खालचा पॉईंट डायरेक्ट घेतो. या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, हा महत्वाचा मुद्दा आपण वाचतोय. त्यांनी त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी. नंतर त्यांनी त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र, माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 च्या आधी जमा करावी, ऑफलाईन पद्धतीने जमा करावी. स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा सरकारचा GR आहे, शासन निर्णय आहे आणि तो अंगणवाडी सेविकांना मान्य करावा लागतो, त्याचे पालन करावे लागते. राज्यातील विविध भागातील अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी कागदपत्र स्वीकारली आहेत आणि ही कागदपत्रे पुढे त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर पाठवली देखील आहेत. आणि जोपर्यंत, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, तुमची कागदपत्र जोपर्यंत महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे जाणार नाहीत तोपर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असे अजिबात होत नाही. कंटाळा करू नका. कंटाळा कराल, परत मुदत वाढेल म्हणून बसाल, आता मुदत वाढणार नाही. स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी याबाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून क्लिअर सांगितलं आहे की मुदत वाढ आम्ही देणार नाही. चला 1 मिनिट तुम्हाला लगेच ते देखील आपण फोटो तुम्हाला दाखवतो की जेणेकरून
तुमच्यामधून सर्व शंका या ठिकाणी दूर होतील. कारण अजूनही अनेक महिला या आशेमध्ये आहेत की त्या ठिकाणी ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ होईल आणि आमची ई केवायसी योग्य पद्धतीने आम्ही पूर्ण करू शकू. आता याबाबत बघा मी कालच व्हिडिओ देखील टाकली आहेत, या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ती माहिती मिळेलच. परंतु या ठिकाणी बघा क्लिअर एकदा तुम्हाला आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हटल्यात ते देखील पाहता येणार आहे. तर या ठिकाणी बघा आदित्यताई तटकरे यांच्या फेसबुक पोस्टवरील हा फोटो आहे. यामध्ये ई केवायसी पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख म्हणून काय सांगितलं आहे लक्षात घ्या. महत्वाची माहिती आहे, लक्षात घ्या पूर्णपणे. ई केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आणि शेवटचे 4 दिवस बाकी. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, आता अजिबात चूक करू नका. ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आधी काही शंका असतील, अनेकांनी सांगितलं की डबल ई केवायसी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वेबसाईटवर जा, वेबसाईट व्यवस्थित चालते. 5 मिनिट पण लागत नाही त्या ठिकाणी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. म्हणूनच वेबसाईट बंद होण्याआधी, ई केवायसी बंद होण्याआधी तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ कायमस्वरूपी घ्या. आता याबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.